नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण शेवयाचा उपमा याची रेसिपी बघणार आहोत। आपल्याला अगदी साधी सोपी सहज बनणारी रेसिपी बघायची आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण शेवया घेतलेल्या आहेत। शेवयाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता, इतके घेतलेले आहेत। बारीक कट करून कोथिंबीर घेतली, टोमॅटो घेतला, कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। तर इथे आपण पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। तर याच्यामध्ये तुम्हाला जर तुपाची फोडणी द्यायची असेल ना, तर तुम्ही तुपाची देऊ शकता किंवा तेलाची द्यायची असेल तर तेलाची देऊ शकता। मी इथे तेल वापरलेलं आहे। तर तेल गरम झालं, इथे आपण मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। जिरं हे छान असं फुललं पाहिजे। अगदी आपण जिरं टाकलं आणि त्यावर परत काहीतरी टाकलं असं नको व्हायला। मोहरी तडतडली पाहिजे आणि जिरंही छान फुललं की नंतर त्याच्यावरती कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ताही छान तळून घ्यायचा। तर इथे मिरच्या घेतल्या होत्या कट करून, त्या टाकलेल्या आहेत। त्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही जसं तुम्हाला तिखट किंवा थोडं कमी तिखट हवं असेल तर कमी जास्त करू शकता। इथे आपल्याला छान मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला मिरची पावडर जरी टाकायचं असेल थोडंसं तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। असं काही नाही की मिरचीचंच केलं पाहिजे। तर इथे एक कांदा बारीक करून घेतला होता, तो याच्यामध्ये टाकलेला आहे। तर कांदा सुद्धा छान आपल्याला असा तळून घ्यायचा आहे। कांदा आणि मिरची छान तळली की त्याच्यावरती आपण शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे कच्चे असल्यामुळे काय होतं, ते सुद्धा तळून निघतात। शेंगदाणे छान तळले की त्याच्यावरती थोडीशी हळद टाकायची। जर तुम्हाला हळद नकोच असेल ना, तर नाही टाकली ना तरी चांगलं, म्हणजे चालतं। तुम्हाला जर आवडत नसेल तर किंवा टाकली तरी चालतं। तर इथे छान आपण अशी हळद टाकली ना की हळद छान तळली जाते आणि आपण जो काही पदार्थ करतोय ना, तर तो त्याला रंग छान येतो। तर इथे आपण जो एकच टोमॅटो घेतला होता कट करून, तो याच्यात टाकलेला आहे। कारण फोडणीत टोमॅटो टाकल्यामुळे काय होतं की तो सुद्धा छान तळला जातो असं, आणि नंतर कच्चा असं लागत नाही। तर टोमॅटोसुद्धा छान तळून घेऊया। तर इथे आपलं सगळं तळून झालेलं असल्यामुळे आपण इथे पाणी टाकणार आहोत। पाणी आता जसं तुम्हाला शेवई जाड असेल तर पाणी जास्त लागतं आणि शेवई खूप बारीक असेल तर पाण्याचं प्रमाण कमी लागतं। त्यामुळे आता शेवईवर ठरतं की जसं तुमच्या शेवया आहेत त्यावर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर आता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला शेवया टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये। तर इथे आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। तर इथे छान आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामुळे आता इथे आपण ह्या शेवया टाकणार आहोत। आणि हो, तुम्हाला जर शेवया भाजून घ्यायच्या असतील तर त्या तशा तुम्हाला आवडतच जर असतील ना, तर तुम्ही तशा घेतल्या तर चालतात। आणि तर इथं शेवया मी तशाच वापरलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या नाही आहेत। तर ह्या शेवया आपण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि शेवया बारीक असल्यामुळे काय होतं, पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी लागतं। आणि इथे काय आपण केलं, पाणी वेगळं असं आपल्याला गरम करून घेण्याची गरज नाही पडली। आपण फोडणीतच पाणी टाकलेलं असल्यामुळे पाणी गरम झालं आणि त्या गरम पाण्यात आपण शेवया टाकल्या। तर आता छान आपण ह्या शिजवून घेणार आहोत। आता इथे आपण झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा आणि 1-2 मिनटासाठी असंच ठेवायचं। तर 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर उघडून बघायचं। पाणी खूप कमी झालेलं असतं कारण शेवया छान शिजलेल्या आहेत आपल्या। जर थोडंफार पाणी राहिलं असेल तर अजून एकदा 1 मिनिट, अगदी 1 ते अर्ध्या मिनटासाठी झाकून ठेवायचं। त्याच्यामुळे शेवया खूप छान शिजल्या जातात। तर इथे आपण हे झाकण काढून बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता छान पूर्णपणे पाणी सगळं आपल्याला इथे लागलेलं आहे आणि शेवयासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत। तर इथे आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कुठल्याही स्टेप करायची गरज नाही। आपण डायरेक्ट एका कृतीतच सगळं काही केलेलं आहे। तर आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण जी बारीक कट केली होती ती। तर इथे आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे की नाही, साधी सोपी आणि सरळ रेसिपी। तर चला, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आणि तुम्ही
तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ही रेसिपी नक्की करा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगा.